नमस्कार माझ्या मातापित्यांनो, बंधू भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो आणि बालगोपालांनो सुद्धा. तर आज आपण इथं उपस्थित झालेलो आहोत ते दीनदयाल हॉस्पिटलच्या उद्घाटना प्रसंगी. आपल्या क्षेत्राचे, आपल्या गावचे लाडके आमदार माननीय दीनदयालजी यांनी स्वखर्चाने हा हॉस्पिटल उभारलेला आहे आणि काही क्षणातच आता या हॉस्पिटलचं उद्घाटन त्यांच्याच हस्ते होणार आहे. आपल्या गावातील आबालवृद्ध यांना पायपीट करत दुसऱ्या गावी हॉस्पिटलच्या उपचारासाठी जाण्यासाठी जो त्रास आपल्याला सहन करावा लागत होता, तो त्रास आता इथून होणार नाही. कारण या हॉस्पिटलमध्ये बरेचसे ऑपरेशन निशुल्क करण्यात येणार आहे आणि या आमदार साहेबांचं काही क्षणातच इथं आगमन होणार आहे आणि या आगमनाप्रित्यर्थ आपण त्यांचे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आमदार साहेब येणार नाही, आमदार साहेब आलेले आहेत. आमदार साहेबांचा विजय असो. आमदार साहेबांचा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आमदार जिंदाबाद, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आमदार जिंदाबाद, आगे बढ़ो, हम तुम्हारे. तर मित्रांनो, आमदार साहेबांचं आगमन झालेलं आहे. आता आपण आमदार साहेबांच्या स्वागत समारंभाकडे वळतो आहोत. आमदार साहेबांचे स्वागत आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक माननीय लक्ष्मीकांतजी शेठ यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार साहेबांचं स्वागत करावं. आमदार साहेबांचं स्वागत झालेलं आहे. आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक माननीय लक्ष्मीकांतजी शेठ यांचे स्वागत मी स्वतः करीत आहे. आणि आमदार साहेबांच्या सेक्रेटरी ह्या आवर्जून उपस्थित झाल्या, त्यांचे स्वागत सुद्धा मी स्वतः करीत आहे. स्वागत समारंभ पार पडलेला आहे. मी आमदार साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी विधिवत पूजन करून हॉस्पिटलचं उद्घाटन करावं. आमदार साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी जनतेला 2 शब्द सांगावं. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार माय बापू हो, बंधू भगिनींनो नमस्कार. या दवाखान्याच्या उद्घाटन प्रसंगी मी आपल्याशी थोडं हितगुज साधणार आहे. नाही गेल्या 3 टर्म मध्ये तुम्ही मला या दीनदयालला निवडून दिलं, तुमची सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. म्हणूनच आम्ही ठरवलं की या वेळेस आपल्या या शेतकरी शेत बांधवांसाठी, दीन दुबळ्यांसाठी या दवाखान्याची निर्मिती केली पाहिजे. म्हणून तर आम्ही निशुल्क या दवाखान्यामध्ये तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा घेतला जाणार नाहीये. आम्हाला पूर्ण माहिती आहे की आम्ही ज्यांच्या भरोशावर निवडून आलोय ती 90% जनता ही शेतकरी आहे. माहिती आहे आम्हाला, माहिती आहे आजकाल शेतकऱ्याचे किती हाल होतात आहे. आमचा जगाचा पोशिंदा कर्जबाजारी झाला म्हणून आत्महत्या करतोय. नाही 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 नाही. त्याला मुलीचं लग्न करायचं असेल तर 20 शेतीचा तुकडा, अरे मुलाचं शिक्षण पूर्ण करायचं असेल तर त्या सावकाराचे पाय धरावे लागतात. अरे 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 काय आमच्या शेतकऱ्यावर ही अवस्था आली आहे. कधी कधी तर तुम्हाला सांगतो, ही सगळी परिस्थिती बघितली ना की आमचं मन हेलावून जातं बघा.
कधी कधी आणि असं वाटतं या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. अहो, ज्यांनी आम्हाला निवडून दिलं त्यांच्यासाठी काहीतरी करणं आमचं कर्तव्य आहे. कुठेही टाळ्या? अहो, थोडा वेळ शांत राहा. टाळ्या 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 काय आमचा अपमान करता की काय? शांत राहा. त्यांना समजून सांगा थोडं. नाही, आम्हाला माहिती आहे की अशा लोकांसाठी आम्ही काहीतरी केलं पाहिजे. म्हणून माझा जगाचा पोशिंदा आता खाटेच्या खाटेवरती अजिबात मरणार नाही. आम्ही तुमच्यासाठी या हॉस्पिटलची निर्मिती केलेली आहे आणि डॉक्टर रंजन सारखा माणूस इथे इथे ठेवलेला आहे. आता माझ्या शेतकरी बांधवांना, शेतमजुरांना, दीन दुबळ्यांना काहीही झालं तरी या हॉस्पिटलमध्ये यायचं आणि निशुल्क आपला उपचार करून घ्यायचा. आणि नाही, म्हणा ना, म्हणा, एकदा बरं वाटतं. टाळ्या. हे बघा, तुम्ही दीनदयाल आमदार असेपर्यंत अजिबात काळजी करायची नाही. कारण शेवटी दीन दुबळ्यांच्या कल्याणासाठी आणि बाई बापड्यांच्या उद्धारासाठी जन्म आमचा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी काय म्हणतो, बोला. आपल्या गावाकडे येणाऱ्या रस्त्याची अवस्था फारच खराब झाली आहे हो. म्हणून म्हणतोय आपल्या निधीतून काही जमत असेल तर बघा. आणि तसही आता आपले शेतकरी फार कर्जबाजारी झाले. कर्जाचा डोंगर त्यांच्या डोक्यावर आहे. तर आपल्याकडून काही जमलं तर त्यांच्या कर्जमाफीचं जरा बघा. नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. जे काही आहे ते सगळं अर्ज करा, रीतसर अर्ज करा आणि मनीषा यांच्याकडून सगळे अर्ज जमा करा. तुम्ही काही काळजी करू नका. आम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे शेतकऱ्यांसाठी काय करायचं ते. आम्ही शेतकऱ्यांना वीज फुकट देऊ. तुम्ही काही काळजी करू नका. त्यांचं कर्ज नाहीसं करून 7-12 अगदी कोरा करू. ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या मुलींची व्यवस्थित काळजी घेऊ. शासन दरबारी जे त्यांना भांडी कुंडी मिळतात ना, त्या सगळ्यांची व्यवस्था त्यांच्यासाठी करू. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आमदार साहेब, काही शेतकऱ्यांना जवाहर योजनेतून विहीर बांधून पाहिजे आणि धोंडोबा मारायला त्याच्या मुलीच्या लग्नासाठी पैशाची गरज आहे. पैशाची गरज आहे, ते सुद्धा रीतसर अर्ज करा. करतो, काहीतरी करतो. धन्यवाद. ते अर्ज घ्या तुम्ही. आमदार साहेब, थोडा एक विषय नाही ना. हा जो मुलगा आहे ना, हा या गावातील सुशिक्षित बेरोजगार तरुण आहे. जरा बघा त्याच्या नोकरी पाण्याचं काही जमत का ते. नाही का? आता आपण इथे आणखी जास्त वेळ थांबलोत ना, त्यांच्या आणखी मागण्या येतील. तू खरं बोलते मनीषा, पण काय असं जाता येणार नाही ना. याचंही म्हणणं ऐकून येईल नाही का? काय रे, काय नाव काय तुझं? मोहन धोंडू बाराहाते. मोहन धोंडू बाराहाते. अरे वा. काय शिक्षण काय झालंय तुझं? 12वी पास. बाराहातेचं 12वी पास. चांगला शिकलास नाही का? नाही करू, तुझा सुद्धा उद्धार करू. काही काळजी करू नकोस. नाही, अति उत्साहात होत असं. बरं ठीक आहे, आम्ही येऊ. तर मंडळींनो, आपण आता वळतो आभार प्रदर्शनाकडे. आमदार साहेब वेळात वेळ काढून इथे उद्घाटन प्रसंगी उपस्थित झाले, त्यांचा मी फार फार आभार मानतो. तसेच आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक माननीय लक्ष्मीकांतजी शेठ हे सुद्धा उपस्थित झाले, त्यांचा सुद्धा आभार मानतो. आणि विशेष म्हणजे आमदार साहेबांचे सेक्रेटरी ह्या सुद्धा उपस्थित झाल्या, त्यांचा सुद्धा आभार मानतो. आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. आणि अजिबात काळजी करायची नाही. दीन दुबळ्याच्या कल्याणासाठी आणि बाई बापड्यांच्या उद्धारासाठी जन्म आमचा. येतो आम्ही. आणि शेवटी मी आवर्जून उपस्थित झालो तर माझे आभार मीच मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. जय हिंद, जय भारत.
पण वाजले किती? हा, सूर्य डोक्यावर आला म्हणजे नक्की 12 वाजले असणार. या बया 12 वाजली. घ्या आता संगीतला शाळेत पाठवायचं होतं, वसुताईला कॉलेजमध्ये पाठवायचं होतं, स्वयंपाक करा, सगळी भांडी विसणं सगळं आवडून मग नंतर शेतावर या. भानच राहिलं नाही मला वेळेचं. माझ्या धनाला भूक लागली असेल, खरंच उशीर झाला यायला मला. पण मी तरी काय करू, आता झाला तर झाला. पण धनी कुठे आहेत? कुठे दिसते नाही ना. आता एवढ्या मोठ्या शेतात कोणत्या नंबरच्या बांधीत आहेत शोध कसा? आवाज देऊन बघते बरं. हो देतील तेव्हा कळत ना कुठे आहेत ते. आता इकडं देऊ का इकडं? हा इकडं देऊन बघते. दानी इकडे आहे का? मी ना शिदोरी घेऊन आले. आता हातात काय काम असेल ते बाजूला ठेवा आणि लवकर यावर जेवायला. शिदोरी थंड होऊन जाईल ना. अगं येतोय ना, थोडं महिलांसाठी गवत कापतो लगेच आलो बघ. आवाज तरी कोण येतोय? घ्या. तुम्ही कशाला गवत कापताय? मी कापलं असतं बस ना. माझे गरीबी असे आहेत ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं काम काम काम. अरे माणसाला आराम कधी करावा? पण खरं सांगू, यांच्या कष्टावर यांच्या घामावर तर हे माडरान कसं मस्त भरून आलं. पर शेतकऱ्याच्या कष्टाची आणि घामाची किंमत या धरणी मातेशिवाय कुणाला कळली आहे कधी? घ्या मी एकटीच बोलत बसली. धनी कवा येणार? मला बी भूक लागली. आता काय करू? मला माहितीये धनी अशी येणार नाही. एवढ्या लांबून ना त्यांना अशी साथ घालावी लागेल. तेव्हा कुठे येणार? मग ते साथ घालून येतात का ते? अजूनही पत्ता नाही. आता काय करू? दमले ना. धनी कशी येत नाही? काय करणार आहे दुसरं? इथे बसून त्यांची वाट बघेल. दुसरं काय करेल? जाऊ दे. आता जर नाही आले ना मी जाईन. अरे काय झालं? हिरवागार वातावरणात कसला विचार करते आमची राणी? विचार कसला करते? तुमची वाट बघत बसले इथं. अरे सांगितलं ना, महिलांसाठी गवत कापायचं राहिलं होतं बस. काय हो? सकाळपासून संध्याकाळपर्यंत
करणार. काय आहे तुझा नवरा? शेतकरी. शेतकरी, जगाचा पोशिंदा. अगं शेतकरी जर आराम करायला लागला तर उपाशी राहावं लागेल ना साऱ्या जगाला. आणि खरं सांगू का, आपल्या कष्टावर तर हे ओसाड हिरवगार माळरानात हिरवगार दिसतंय. आणि हिरवगार माळरान बघितलं की मन कसं बहरून जाते. पण कसं आहे माहितीये का, दुपारच्या वेळी माणसानं 2 घास खावं, जरा विश्रांती घ्यावी, तब्येत मस्त राहते. हा, तब्येत मस्त आहे माझी. काय झालं, आणि दिवसभर काम करतोय, मस्त 2 वेळा जेवण करतोय, टकी टणटणीत आहे. नाही जे ठणठणीत बरे आहे तुम्ही, मला माहिती आहे. पण काय माहितीये का, शेतामध्ये राबण्यासाठी अंगात शक्ती असायला हवी ना. आणि ती शक्ती येणार कशाने? जेवणाने की नाही? हो ना, जेवण नाही करत का मी? सकाळी जेवण करून आलो, आता दुपारी परत सायंकाळी. नाही लय दिवशी झालं, तुम्ही चला आधी जेवण करा. काय बोलण्यात वेळ घालवताय? अरे बोलण्यात कसला वेळ घालतो, खरं सांगू का, बायकोनं शेतावर शिदोरी घेऊन आली की बायकोशी गप्पा मारायला आम्हा शेतकऱ्यांजवळ एवढीच तर वेळ असते का? नाहीतर बायकोशी बोलायला वेळ मिळतंय का आम्हाला? आणि नेमकी इथं सुद्धा तुझी काय? मी नाही करते. नाही करत. मी काय करते? नाही करत. कधी केली हो घाई? अजिबात नाही करत. कधी केली? अरे ह्या बाकीच्या कामात तर सोड, लग्नाच्या वेळी सुद्धा काही. अरे मंगलाष्टका पूर्ण होण्याच्या आधीच वरमाला माझ्या गळ्यात घालून मोकळी. पडून जाणार होता तुझा नवरा. चुप काय? कोणी ऐकलं तर? कोण ऐकलं नाही आपल्या दोघांशी व्हायचं? त्याला कशाला आवाज देता? कशाला आवाज? त्याला आवाज देतोय का? अरे त्याला आवाज जाण्यासाठी एवढ्या जोरात बोलावं लागतं. मग आपल्या दोघातलं बोलणं त्याला आवाज जाणार आहे का? मग बैसाडा ना. मला वाटलं लग्नाच्या दिवशी काय झालं मांडवात ते बी सांगतो. काय बैसाडा तुझा नवरा सगळं काही सांगून टाकेल. आता पुन्हा वेळ वाया घालवतो तुम्ही. जेवण कधी करू? अरे जेवण करायचंच आहे ना. आता तू शिदोरी घेऊन आली ना, तर मग जेवण करणार आहे ना मी. कशाला रागवतेस? पण खरं सांगू, तुझ्यासारखी शिकलेली सुंदर बायको शेतावर शिदोरी घेऊन येते ना, चला मला अभिमान वाटल्यासारखं वाटतं की मला सारखं मी सुद्धा भाग्यवान आहे की तुझ्यासारखी बायको मला मिळाली. एवढं काही नवल नाही करत आहे मी. मला तर असं म्हणायचं ना, बायको किती बी शिकलेली का असे ना, तिचा नवरा जर शेतामध्ये राहत असेल तर तिने शिदोरी घेऊन जायलाच पाहिजे. बरोबर, तिने शिदोरी घेऊन जायलाच पाहिजे. पण आजकालच्या मुली बघ ना, 4 वर्ग जरी शिकल्या तरी त्यांना शेतात जाणारा शेतकरी नवरा अजिबात नको. अगं त्याची शिदोरी घेऊन जाणं तर दूरच राहिलं. माझी बायको तशी नाही. आता वेळ बाबा, आता अजिबात वेळ वाया घालत. वांग्याची भाजी? आपल्या शेतातलेच वांगे ना? वांग्याची भाजी म्हणजे कशी लेकुरवारी भाजी बघ. एरबी असो, बारस असो, लग्न असो, काही असो, कुणीही बनवा, कसंही बनवा, पाहुणे अधिक आले तर थोडासा पाणी वाढवून घ्या, भाजी मस्त. कणिक संपली होती, मी भातच केला. अरे आम्ही शेतकरी लोक, भात खाणारे लोक. पण एक गॅस तुला बरोबर जेवली नाही ना? तुमच्या आधी मी कशी जेवण? अरे बायको जेवली तर पाप लागतो. अरे वेडी आहेस का तू? अरे माणसाला जेवण करावं म्हणून तूच सांगतोस ना. मग आता तू स्वतः उपवाशी आहेस आणि तुमच्या आधी मी नाही जेवण. असं कोणी म्हटलं आहे का की नवऱ्याच्या आधी बायकोला जेवू नये? माझी आजी म्हणायची, नवऱ्या आधी बायको जेवली तर पाप लागतो तिला. हो, तुझी आजी म्हणायची. मला सांग, पती कोण? परमेश्वर. मग आता परमेश्वरच जर तुला भात भरवतोय तर पाप लागणार का? नाही ना. मग घे माझं करू ना. काय? एक घास मी तुम्हाला भरवते, एक घास तुम्ही मला भरवा, म्हणजे मला पाप लागणार नाही. ओके. छान. मी काय म्हणतो, आपला संकेत शाळेमध्ये गेलाय का? हो, संकेत
संकेत शाळेत गेला आणि वसुताई गेल्या कॉलेजमध्ये. मी काय म्हणते, वसुताई आपल्या त्यांना आता 20 लागलं नाही का? हो ना. मग एक काम करू ना, एखादा चांगला मुलगा बघून त्यांचं लग्न उरकून टाकू. त्याची काय प्रतिभा, मला तेच वाटतं. तसं आपलं यावर्षी पीक उत्तम आहे. मला असं वाटतं की आपल्याकडे सावकाराचं जे कर्ज आहे ते द्यावं म्हणतो आणि उरलेल्या पैशात आपल्या वसुधाचं लग्न उरकून टाकायचं. हो ना. आणि एकदा का वसुधाचं लग्न झालं की आपल्या पुढे फक्त एकच कर्तव्य उरतं आणि ते म्हणजे आपल्या संकेतचं शिक्षण. बघ, संकेतची आठवण केली तू. अगं आपला संकेत लहान आहे पण किती समजदार आहे बघ. परवाच बघ ना, मी शेतावरून घरी गेलोय, थकलो म्हणून थोडा आराम करायला लागलो. तो माझ्या जवळ आला, माझे पाय चेपायला लागला आणि म्हणतो कसा, बाबा तुम्हा शेतकऱ्यांना किती कामं करावी लागतात. अरे बाळा म्हटलं, तुझा बाप शेतकरी आहे, आता शेतकरी कामं नाही तर काय करणार. माझे पाय चेपायला लागला आणि म्हणतोय, बाबा मी तुमच्यासारखा शेतकरी अजिबात होणार नाही. अरे वेड्या म्हटलं, तू शेतकऱ्याचा पोरगा आहेस, तुला शेतीच करावी लागेल. यावर थांबला नाही. तो म्हणतो कसा, बाबा मी खूप अभ्यास करेन, मी खूप मोठा डॉक्टर होणार म्हणून. अरे आपला संकेत डॉक्टर होणार आहे. मग काय म्हणते तुम्ही? आपला डॉक्टर, आपल्या संकेतची इच्छा डॉक्टर होण्याची. मग करू, त्याला डॉक्टर बनवू. किती बी कष्ट सहन करावे लागले ना तरी करू. तेवढे कष्ट सहन करू आणि त्याला डॉक्टर बनवू आपण. अरे आपला पोरगा तो हुशार आहे, अभ्यास करेल, डॉक्टर बनवत ना. त्यात काय, त्याची इच्छा नक्की पूर्ण करायचं. आता माझं जेवण झालंय. आता काय हे काय म्हणजे, कुठं चालले? अरे जेवण झालंय. किती जेवण झालं? एवढं तर पाहिलं मी कोण संपवणार आहे. आता मला सांग, एवढं मोठं जर जेवण केलं तर शेतामध्ये काम कोण करणार? माझा सासरा. अरे बायका, मी तुझ्या बापाबद्दल नाही बोललो, माझ्या सासऱ्याबद्दल बोललोय. पण तुमचा सासरा माझा बाप नाही का? वा, झकास झकास, भाजी झकास. तुला काय झालं? भाजी मी केली. अरे आता ते सांगावं लागेल का? अरे भाजी बनवणारी झकास म्हणून भाजी झकास. हे कधी बोलला? आता का कंसातले बोलावं लागतं का? बायकोला कळत नाही. काय नाही कळत तिला. मग चल ना नागपूरला जाऊ. कशाला? तिथे पागलखाना आहे ना. आता कोणत्या गोष्टीमध्ये लक्ष येत नाही, पण आता सासरा मी दगड मारते. अरे मी म्हणतोय का असं? अरे अजून इकडे येत आहे. अरे हे काय हातामध्ये पुसला? अच्छा, म्हणजे घरी अभ्यासात एकांत लक्ष लागत नाही म्हणून शेतावर जाऊन एकांतात अभ्यास करायचं म्हणतोस की काय? अभ्यास वगैरे काही नाही दादा. मग इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचं टेंडर घेतलंय रीडिंग करण्याचं. अजय काय करतोयस तू? अरे तुझी LLB फायनल इयरची परीक्षा तोंडावर आली असताना तू अभ्यास करणं सोडून हे का मग असतं? दादा मला यावर्षी परीक्षा नाही देता येणार. अरे पण का परीक्षा देता येणार नाही? कारण मी कॉलेजची फी भरली नाही. कॉलेजची फीस भरली? अरे पण परवा मला काकू मिळाल्या, त्यांनी तुझ्याबद्दल, तुझ्या कॉलेजच्या फीस बद्दल काहीच कसे बोलला नाही. तिला मीच सांगतो, माझ्याकरिता माझ्या आईला एवढं लाचारीचं जीवन जगावं लागतं हे नाही पावत दादा मला. अरे आई म्हणजे वात्सल्याची मूर्ती. दारिद्र्याच्या ओसाड वाढवंटात तिनं तुझ्यासारखी वेल भरवली आणि त्या वेलीला फुलं येण्याच्या वेळी तू असला विचार करतोस? असं नाही दादा. बाबा आम्हाला सोडून गेले तेव्हापासून तळहातावरील फोडाप्रमाणे जपले तिनं मला. माझ्या शिक्षणासाठी दिवस रात्र कष्ट सोसले तिनं. माझ्या कॉलेजच्या फीची जाणीव तिलाही होती आणि त्याकरिताच ती ज्यांच्याकडे घरकाम करायची त्यांच्याकडे काही शिल्लक ठेवले होते. पण तिच्याच कष्टाचे पैसे जेव्हा ती त्यांच्याकडे मागायला गेली तेव्हा तिच्यावर चोरीचा आळ आणून रिकाम्या हाताने तिला घरातून हाकलून लावलं. त्या माऊलीला सगळं सहन करावं लागलं. माझ्यासाठीच ना, माझ्या शिक्षणासाठीच ना दादा. बस मी ठरवलं, शिक्षण बंद, काम करायचं आणि आईला मदत करायची. वकील झालो नाही तरी चालेल दादा, आईला सुखी ठेवायचं. काय विचार करतोयस तू? हे बघ, तू तुझ्या जीवनातील उंच शिखराच्या शेवटच्या पायरीवर उभा असताना तू असे पाय डगमगू देऊ नकोस. अजय, माणसाला जर उंच शिखराचा मनोरा गाठायचा असेल
नसेल तर मनात जिद्द बाळगावी लागते अनेक दुःखावर पांघरून घालून. तुम्हाला दादा म्हणतोय पण मला सांग, किती पैसे हवेत तुला? 30,000. किती दिवस बाकी आहेत फीस भरण्यासाठी? 4 दिवस आहेत दादा. 4 दिवस फीस? दादा तुझ्याकडे नसेल तर राहू दे ना. नाही तसं नाही, पण हे बघ तू काळजी करू नकोस, मी सोय करतो पैशाची कुठे तरी. 4 दिवस बाकी आहेत ना तुला? ही लग्नात तुम्ही माझ्या पोटात घातलेली सोन्याची ही द्या ना भाऊजी. माझ्याशी कुठलंही रक्ताचं नातं नसताना तुम्हाला दादा म्हणतोयस ना? मग या सोन्याचा उपयोग आम्हाला नाहीये आणि याचा उपयोग आहे तुला. हे बघ की सोन्याची अंगठी विकून तू तुझ्या कॉलेजची फीस भर आणि अजून काही पैसे हवे असतील तर मी व्यवस्था करतो. कोणते उपकार करतोयस तू माझ्यावर? अरे वेड्या, उपकार कसले बेटा? दादा खूप अभ्यास कर, मोठा हो आणि यशस्वी वकील. सुखी राहा, खूप अभ्यास करा, खूप मोठे व्हा. दादा बहिणी, मी तुम्हा दोघांनाही वचन देतो की या गावाच्या वेशीत पाऊल ठेवेल तो एक मोठा वकील बनूनच. खरं सांग का, तू या गावात जेव्हा वकील बनून येशील तेव्हा याच गावाच्या सीमेवर तुझ्या स्वागतासाठी हातात हार घेऊन तुझा दादा होता. जा तू अभ्यास कर, यशस्वी. नाही म्हणजे ते तुम्ही माझ्या बोटात लग्नात घातलेली सोनाची अंगठी ते भाऊजींना दिली तर तुम्हाला माझा राग नाही ना? राग अभिमान वाटलाय मला आज. काय नातं आहे की त्याच्याशी आपलं? एक फक्त माझा मानलेला भाऊ आणि एक माझ्या मानलेल्या भावासाठी मी तुला लग्नात दिलेली सोन्याची अंगठी दिली आहेस. आज मला सुद्धा वाटतंय खरंच मी नशीबवान आहे की तुझ्यासारखी बायको मला लग्न. हे बघा आता बोलत राहू नकोस, मला शेतामध्ये खूप कामं आहेत. तू घरी जा, मी सायंकाळी घरी येतो. एकटीच? अरे तू काही बोलली का? काय झालं? काय बोलली का तू? हा बोलली. काय झालं? मी असं म्हटलं की तुम्ही आता माझ्या बरोबर घरी चला ना. आता तुझ्या बरोबर घरी येऊ? वाटेल तेव्हा घरी जायला, वाटेल तेव्हा सुट्टीचा अर्ज टाकायला तुझा नवरा का सरकारी नोकर आहे का? हा मी पण तेच म्हणते, तुम्ही सरकारी नोकर नाही ना. म्हणजे एक दिवस समजा ऑफिस मध्ये नाही गेले तर कुणी पगार थोडी कापणार? हो, ऑफिस मध्ये नाही गेले तर पगार कापणार नाहीये. तर शेतात जर एक दिवस काम केलं नाही तर पीक कापलं जाईल, त्याचं काय? एका दिवसाने काय बरं पडतो. अरे पण घरी जाऊन करायचं काय आहे? मी म्हणते म्हणून चला ना. अरे हो बाबा, मी सकाळी शेतावर आलो, आता सायंकाळी घरी येणार. आता घरी येऊन करणार काय? परमेश्वरा, हा असला बुद्धू नवरा माझ्यात नशीब द्यायचा होता का? एक काही कळत नाही, सांगू सगळं. झालं काय? तुमची बाय होती मला 3 वेळा घरी चला, घरी चला, घरी चला म्हणते, समजत नाही. पण घरी जाऊन करायचं काय? अहो संकेत शाळेत गेला, वसुबाई कॉलेजमध्ये गेल्या, घरी कोणी नाही. म्हणजे घरी कोणी नाहीत का? नाही. म्हणजे म्हणून घरी जायचं म्हणतेस? कशाला आवाज देता? पैतड आहे का मी? त्याला हे सगळं सांगणार आहे का? काय सांगता? त्याला सांगतोय माझ्या शेताकडे लक्ष देशील म्हणून. हा हा घरी जातो म्हणून सांगत ना. बरोबर सांगणार आहे का मी? घरी जात नाही मी, बाहेरून जरा येतो, जरा शेताकडे लक्ष दे. घरी जात नाही, शेताकडे लक्ष देशील. चला तुम्हीच पैताळायचं. डोक्यावर थोडी शिडक मारली. शिडक मारली अचानक?
बरं वाटतंय? चल. नाही डॉक्टरकडे जाऊया. अरे मला काय झालं नाहीये. चल. सोबत बागेत 2 तास गप्पा मारत कशी निघून गेले कळलंच नाही रे. मला सुद्धा बघ ना, नुकत्याच उमललेल्या कडीभोवती फिरणाऱ्या त्या गिरट्याप्रमाणे आपली अवस्था झाली. त्या ब्राह्मणाला सुद्धा वाटतं की कधी संध्याकाळ झाली कळलंच नाही. पण राहू, तुझ्या सहवासात वावरताना कधी कधी माझीच मला भीती वाटायला लागली. माझ्या सहवासात आणि भीती? तू एका श्रीमंत आमदाराचा एकुलता एक मुलगा आणि मी गरीब शेतकऱ्याची बाई. राहुल, तुझ्या आणि माझ्या परिस्थितीत बरंच अंतर आहे रे. हे बघ बस, अगं प्रणयाची नाती हे पैशाच्या तराजूत मोजल्या जात नाही. बोल म्हणजे याचा अर्थ तुझा माझ्यावर विश्वास नाही? तुझ्यावर माझा विश्वास नसता तर मी माझं सर्वस्व तुझ्या स्वाधीन केलंच नसतं. एका अविवाहित मुलीने जे स्वतःकडे सांभाळून ठेवावं असं काहीच माझ्याकडे शिल्लक नाही. मी तुझ्यावर असलेल्या प्रेमापोटीच ना. पण मला खूप भीती वाटायला लागली आहे रे. तुझ्या घरच्यांनी माझा स्वीकार करण्यास नकार दिला तर? कदाचित तुलाही माझा विसर पडला तर? हे बघ, तू सूर्य सुद्धा मावळेला विसरेल, पण मी माझ्या प्रेमाला आणि तुला कधी विसरणार नाही. इतकं प्रेम करतो का मी तुझ्यावर. खरंच इतकं प्रेम करतो मी तुझ्यावर, इतकं प्रेम करतो. प्यार, इश्क और मोहब्बत करता हूं मैं तुमसे. अक्सर तन्हाई में बैठकर हम तुमसे मोहब्बत करते हैं. अक्सर तन्हाई में बैठकर हम तुमसे मोहब्बत करते हैं. हमें तो इतना ख्याल है कि तुम हमारी हो सकती है. फिर भी न जाने कि इतना इंतजार करते. पण कसं आहे वसुधा, जीवन हे हार्मोनियम सारखे असते. बघ ना, सुखाच्या पट्ट्या पांढऱ्या तर दुःखाच्या पट्ट्या काळ्या, पण दोन्ही एकत्र वाजवल्याशिवाय जीवन संगीतच निर्माण होते. भावनेला विचारांना शब्द गवसलीत कविता जन्माला येते आणि त्याच कवितेला जीवनाचे सप्तसूर मिसळले की तुझ्या हसऱ्या चेहऱ्यानंतर मी वेडा झालो, अगदी दिवाना झालो ना. खरंच म्हणूनच मला तुझ्याकडे बघून असं मला असं वाटतं, सर सजदे में आहे तो उसे लोग मोहब्बत कहते हैं. सांगितलं तुला आजचा म्हणून. वसुधा, कोण आहे मुलगा? दादा, तो लॉ कॉलेजला फायनल इयरला शिकत आहे. हो, पण त्याचं नाव गाव कुठं राहतो, काय करतोय? दादा, तो आमदार दीनदयाळांचा मुलगा आहे. आमदार दीनदयाळांचा मुलगा? कशासाठी आला होता इथं?
नुसता मित्र म्हणून की अजून काही? हे बघ, तुझा भाऊ आहे मी. अगं आपले आई बाबा सोडून गेले तेव्हा एवढीशी होतीस तू. तेव्हापासून तोड हाताच्या बोटाप्रमाणे तुला जपलंय, वाढविलंय. तुझा बाप, भाऊ आणि मित्र बनून. नुसता तुझा चेहरा बघितला तरी तुझ्या मनात काय आहे ते ओळखतोय मी. आणि म्हणूनच तुला सांगतोय की या मुलाविषयी तुझ्या मनात जे काही असेल नसेल ते एक स्वप्न समजून विसरून जा. तुझ्या भावना करतात मला. तुझं प्रेम आहे ना त्याच्यावर, मग ते प्रेम एक मृगजड समजून विसरून जा. ते हिताचे ठरणार आहे तुझ्या आणि माझ्या सुद्धा. का शक्य नाहीये? ही चूक केली आहेस तू. प्रणयाच्या विशाल सागरात तरंगताना तुला विसर पडलाय की तू जो मनात किनारा इच्छेलास तो तुला कधी गवसणार नाही याचा. वसुधा देव घरात तेवत असणाऱ्या समयनं वादळाशी नातं जोडू नये कधी. तो एका श्रीमंत ऐश्वर्य संपन्न कारखानदाराचा एकुलता एक मुलगा. सांग सांग त्याचा बाप करेल तुझा स्वीकार त्याची सूट म्हणून? ही तुझ्या मनाला पडलेली फुरळ आहे वसुधा. हे तुला कल्पना नाहीये की श्रीमंतांची मुलं तुझ्यासारख्या निरागस मुलीच्या प्रेमाला रस्त्यावरची खेळणी समजून विकत घेतात आणि त्यांची हौस पूर्ण झाली की त्याच रस्त्यावरील गटारात फेकून देतात, कचरा फेकावा तसा. आणि म्हणूनच म्हणतोय तुझ्या मनात त्या मुलाविषयी जे काही असेल नसेल ते एक स्वप्न समजून विसरून जा. का शक्य नाहीये? सांग ना, का शक्य नाहीये? त्याच्या मुलाची आई वसुधा! वसुधा, काय केलंस? गरिबीत पण स्वाभिमानानं जीवन जगणाऱ्या तुझ्या प्रभाकर दादाला आज कुठल्या धर्म संकटात पाडलायस? वसुधा, तुला कल्पना नसेल पण आम्हा गरिबांकडे एकच मौल्यवान ठेवा असतो ग, आणि ती म्हणजे आम्हा गरिबांची इज्जत. आम्हा गरिबांची इज्जत असते काचेच्या भांड्याप्रमाणे. तसं काचेच्या भांड्याला तडा गेला तर तो जोडता येत नाही, तशीच आम्हा गरिबांची गेलेली अब्रू परत कधी मिळवताच येत नाही. जन्म घेतो हा थेंब पावसाचा, मेघात जन्म घेतो हा थेंब पावसाचा. उपभोग वैभवाचे उपभोग जीवनाचा, हा खेळ संचितांचा, हा खेळ संचितांचा, हा खेळ संचितांचा, हा खेळ संचितांचा. नमस्कार. हो डॉक्टर, या समाजाच्या नजरेतील मी एक प्रतिष्ठित डॉक्टर, पण मी डॉक्टर आहे तो फक्त नावापुरता. होय, नावापुरता. कारण डॉक्टरची डिग्री हातात घेतली आणि एका दवाखान्यात काम करतोय म्हणून या समाजाच्या दृष्टीनं मी डॉक्टर. पण या डॉक्टरच्या पाठीमागे लपलाय तो एक दलाल. कारण याच पंढरपेशा समाजात राहून मी दलाली करतोय ती फक्त काळ्या धंद्याची. मनीषा, मला माहिती आहे की तू नाच गाण्यात पारंगत आहेस. मला गायन आणि नृत्याचा खूप छंद आहे आणि म्हणूनच या कोटीची जबाबदारी मी तुझ्यावर टाकली. पण ही कोटी आहे तरी कोणाची? ऑफकोर्स माझी. या कोटीचा अदृश्य मालक आहे तो हा डॉक्टर रंजन. पण या कोटीच्या नाचगाणं करणं एवढाच उद्देश नाहीये, तर या कोटीवर येणाऱ्या प्रत्येक माणसाला फक्त
बाई बाटली आणि जुगार. कारण तुला माहितीये आणि मला सुद्धा माहितीये की या 3 गोष्टींच्या नादी लागणारा माणूस जीवनात कितीही सुखी आणि समाधानी असला तरी त्याच्या आयुष्याचं विरान वाळवंट झाल्याशिवाय राहत नाही. आणि तेच मला हवं आहे. काय करावं लागेल सांगतो, ते सुद्धा सांगतो. पण मी सांगितलेल्या कामाला तू तयार आहेस? नाही डॉक्टर साहेब, माझ्याकडून हे पाप होणार नाही. उपाशी राहील तरी चालेल, पण हे काम मी करणार नाही. हो, तू उपाशी राहशील तर तू नक्की उपाशी राहशील. पण मला एक सांग, अन्नाच्या एक घासासाठी तळपणाऱ्या तुझ्या त्या चिमुरड्या भावाची वेता तुझ्या उघड्या डोळ्याने पाहणार आहेस तू? कित्येक दिवसापासून औषध पाण्याविना अंतरुणाला खिळून असलेल्या तुझ्या त्या म्हाताऱ्या आईची वेता तुझ्या उघड्या डोळ्याने पाहणार आहेस तू? मनीषा, आज किती सहजपणे बोललेस की मी उपाशी राहील म्हणून. पण वीरभर पोटाच्या भुकेची वेता तुला ठाऊक नाही मनीषा. काही पोटाची भूक माणसाला भाडवा आणि तुझ्यासारख्या स्त्रीला वेश्या बनायला भाग पाडते. आणि अजूनही वेळ गेलेली नाही. तू जर माझ्या कामात मला मदत केलीस ना तर भरपूर पैसा मिळेल. विचार कर आणि मग काय तो निर्णय घे. डॉक्टर म्हणतात ते खरं आहे, शिवाय मला पैशाची सुद्धा गरज आहे. डॉक्टर साहेब, मला जर पैसा मिळाला ना तर वाटेल ती जबाबदारी सांभाळायला मी तयार आहे. व्हेरी गुड. म्हणजे मला तुझ्याकडून जे उत्तर अपेक्षित होतं तेच उत्तर तू दिलं. मला आवडलं. पण यासाठी मला कोणती कामगिरी पार पाडायची आहे? सांगतोय, नीट लक्षपूर्वक आहे. इथं या कोठीवर तुझ्या नाचगाणं बघण्यासाठी ऐकण्यासाठी अनेक लोक येतील. त्यातील एखादं सावा दलगट टिपायचे. आधी त्याला आपल्या दारूची आहारी घालायची आणि एकदा तो दारूच्या आहारी गेला की मग त्याच्या दारूच्या ग्लासात ही औषध ओतायची. आणि ज्यावेळी ही दारू मिक्स औषध त्याच्या पोटात जाईल ना तेव्हा सुरुवात होईल की त्याच्या पोटातील तांडवाला. आणि हा त्याच्या पोटातील त्रास वाढला की परिस्थितीच्या लाचारीमुळे तो येऊन टेपेल दीनदयाल हॉस्पिटलमध्ये. आणि एकदा का तो दीनदयाल हॉस्पिटल मध्ये आला त्या डॉक्टर रंजन दाखवेल त्याला दीनदयाल हॉस्पिटलचा वार्ड नंबर 12. मग तिथेच वाचतील त्याच्या जीवनाचे 3 फेरा. अगदी बरोबर. पण हे सगळं करताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे ही कोटी कुणाची, कशासाठी आणि या कोटीवर नेमकं काय काय चालतं हे कुणालाही कळता कामा नाही. त्याबद्दल काळजी करू नका. अरे हो, माझ्या कामात तुझ्याकडनं जरा जरी चालाकी झाली, जरा जरी बेईमानी झाली ना तर मी तुला या कोटीवर जेवढ्या प्रेमाने आणि आपुलकीनं आणली ना त्याच्या तुपट तिरस्कारानं तू दूर कुठं फेकल्या जाशील एवढं मात्र लक्षात ठेव. डॉक्टर रंजन नाव आहे माझं. आणि माझ्या कोटीवरून सुटणाऱ्या ट्रेनचं स्टेशन हे ठरलेलं आहे आणि ते आहे रेड लाईट एरिया. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, अब पाव मिर्ची हफ्ता भर नहीं फूटी. मेरे देश की धरती हफ्ता भर नाही फुटी. आपल्याच घरची मिरची. भारत माझा देश आहे ना, पोरी आहेत म्हणून बेसाय ना त्या बसलेल्या जवानांचा सत्यानाश आहे. भारत माझा देश आहे म्हणतो. झेंडा वंदन असो किंवा नसो पण त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे मला काही काय करायचा. म्हणून म्हणतो भारत माझा देश आहे.
माझ्याकडे काहीच नाही काय आहे म्हणून जय जयकार करतो. हात लावायचं नाही. हात लावत नाही, फक्त लावल्यासारखा करतो. बाई मी शोधात आहे. कुणाच्या? भारत मातेच्या की एखाद्या छोकरीच्या? ठोकरीच्या नाही, नोकरीच्या शोधात आहोत. नोकरीच्या. कारण नोकरी असल्याशिवाय कुणी पोरगी देत नाही. म्हणून म्हणतो पहिले नोकरी. नोट आहे तो ओठ आहे तो बाकी भिकार चोट आहे असं म्हणतो मी. हा सांगते तुला बजावून. मला हात लावायचं नाही. काय लावा? लावायचं सांग आणि चालता हो. बाई हा? तुम्ही खूप सुंदर आहात. हे काम आहे तुमचं माझ्याकडे? तसं नाही बाई, तुम्ही खूप सुंदर आहात ना. तुमच्याकडे लोकही जास्त येतात की नाही. आता माझा लावणीचा धंदाच आहे. अबे बाई. आपल्याकडे लोक येणार नाहीत तर काय? अबे बाई धंदा करते म्हणते. धंदा. मी कोणता समजतो ना. कोण धंदा समजतो राजकारणाचा. आणि त्यातही नेता लोक जास्त येतात म्हणून म्हणतो. म्हणजे तुला नेत्याशी काम आहे? राजकारणाचा आणि माझ्या जवळचा संबंध आहे बाई. 5 वेळा निवडणुकीत उभा राहिलो. 5 वेळा. पण एका वेळ बसलो तर उठलोच नाही. तसाच बसून आहो. म्हणून म्हणतो तुझी ओळखी जास्त आहे ना, म्हणून एखादा नेत्याची ओळखी असेल माझी शिफारस कर म्हणतो त्याच्याकडे. करशील ना शिफारस? हो. अबे 2 धरलो होतो. अजिबात करू नको. शिफारस करू नको म्हणालो. हा करू नको म्हणते. का बरं? तुझ्या बापाच्या का बिघडते केलं तर. बाप काढू नको सांगतो. अरे मी सुद्धा तुझ्यासाठी शिफारस केली होती त्या नेत्याकडे. मग काय झालं? काय झालं? कंपाऊंडर बनवून ठेवलं. कंपाऊंड झालं असतं. तुला कंपाऊंडर बनायचं आहे का? हो. मग नोकरी करायची असेल तर दवाखान्यात नोकरी करू. मग कुठे करू? आणि ज्या दवाखान्यामध्ये नर्स असेल ना त्या दवाखान्यात अजिबात नोकरी करूच नको. हा बरोबर आहे बापू. म्हणजे तुला स्त्रियांच्या डिपार्टमेंट मिळणार नसेल म्हणून म्हणतो. मला काय स्त्री लोक समजलास का रे? तुझा जीवा जानशेन मारून टाकेल. स्त्री लंपड म्हणजे काय जनावर समजतेस का म्हणतो. कशाला तुम्ही इथे भांडता? कशाला भांडता? मला सांगा तुम्ही इथे कशाला आलाय? काही महिन्यात तुला भेटायला आलो आणि तुझी लावणी ऐकायला. खरंच? काय बघतोस? नोकरीसाठी आलो. नोकरीसाठी आलात ना? इथे बसा. बसा. आणि तू निघून जा. मी त्याला असं म्हटलं का तू निघून जाईल म्हणून? बसा तुम्ही तिथे. बसा. एकच खुर्ची आहे. आता तुम्हाला 2-2 खुर्च्या हव्यात का? एकच माणूस एकाच खुर्चीवर बसतो ना? ठीक आहे ठीक आहे. बसा. हे बसतो. त्याला बसता येत नाही बाई. हे काय आहे म्हणजे अगोदर पुसा नंतर बसा. खुर्चीवर काय बोला ना? अगोदर पुसा नंतर बसा. रिकामा आहे त्याचा खिस्सा तुला सांगतो. असेलच. नुसतं बसा. बाई माहित आहे काय? तुला भेटल्यावर असं वाटते. असं वाटते. कसं वाटतं? मस्त वाटते. कसं वाटतं? काहीतरी उधारी मागा मागाचं वाटते. थांब रे. येतो कुठे झेंडा फडकला बे. काय झेंडा फडकून राहिला म्हणतो. कुठे इथे झेंडा फडकताना दिसतो तुम्हाला? बसा. मधातच ते. इथे शांतपणे बसत नाही तर तुम्हाला नोकरी मिळणारच नाही. हा, बसा. बसतो बसूनच राहा. तुम्ही सांगा ना. तू एवढी गोरी आहेस ना बाई. तुझ्याकडे एक काहीतरी उधारी मागावंच वाटते. अरे पण मी काय उधारी देऊ? सांगू ते नक्की घेते. काय हा पाला पाचोडा करून राहिला सांगून राहिलं. काय मागावं असं वाटते सांगू. सांगा ना. तू मधात बोलू नको. तर शेल्या कोणत्यावर तर बोलेल. सांगू अगे अगे पोरी तू गोरी गोरी. अगे अगे पोरी तू गोरी गोरी. जीवाला माझ्या आधार रे. जीवाला माझ्या आधार रे. एक पोरी आधार रे. गोरी
शिवाय चालता येत नाही एवढी वय झाली तरी पोटीवर येता शरम नाही वाटत तुम्हाला? म्हातारा म्हणावं नाही, तू म्हातारा, तुझा बाप म्हातारा, तुझी पुरी खानदान म्हातारी. आला भले म्हातारा म्हणते. म्हातारा म्हणते बरा झाला माझा बाप कुवारा होता तर. म्हणजे या उगवलेल्या झाडावर कोंबडी बेल भरू नये असा वाटून राहिला तुम्हाला? नमस्कार. कोण कोण? तो उद्घाटनवाला. नमस्कार. नोकरी कोण लावून गेला? तुम्ही जाऊ दिलं सर. दिसल्या नाही ते दिसल्या नाही तुम्ही. मी तुम्हाला काहीच नाही म्हणलो. हा सला हरामखोर. हा सला नालायक आहे. हा सला हरामखोर हाय. मी काय नोकरी हरामखोर हा जी. शिवा कवडी चोर हिचाला फालतू ठोका आहे. नाही मस्त नाचते तिथे. मी लक्ष्मीकांत सावकार. लक्ष्मीकांत सावकार एक मराठी माणूस आणि लावणी ऐकणं माझा छंद आहे. काही लागला का की जास्त? नाही असू दे, पण तू खूप चांगला दिसतोस. नाही तू इथं काय करतो? मी काहीच नाही जी. मी गरीब आहो, गरीब बरकेचा पोरगा आहो. मग तू करतोस काय? काहीच नाही, शिकून खाली केली आहो मी. अहो तो नोकरीच्या शोधात आला इथे. नोकरीच्या शोधात? अरे मग मी लावून देतो ना तुला नोकरी. म्हणजे तुम्ही नेते आहात का? अहो म्हणजे त्याला म्हणायचं होतं की त्याला नेत्याकडेच पीएची नोकरी करायची आहे. असा आता तुझी नोकरी पक्की. पक्की. आमदार माझा मित्र आहे. आमदार काय म्हणतात ते? तुझी नोकरी पक्की. बाई आमदार साहेबाकडे नोकरी करशील का? हो. आपला मित्र आहे. मित्र उद्यापासून का? उद्यापासूनच ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चल आता निघ. ठीक आहे. निघ म्हटलं तुला. नीच नाही म्हटलं. नंतर या. येईना म्हटलं नीज म्हणून. निघ म्हटलं तुला. निघ निघ. चल. असं हो का? बरं बाय. आणि चुपचाप राय. काय विचित्र माणसं. अहो खरा खूप त्रास झाला ना तुम्हाला त्यांच्यामुळे. हा आता असू दे. त्रास झाला तर झाला, पण एक अशी झणझणीत लावणी होऊ दे. अहो हे काय सांगणं झालं काय? मी तुमच्यासाठीच तर आहे. तुमचं मनोरंजन करणे माझा अधिकार आहे. बसा ना. कर सुरुवात कर. बसा तुम्ही. जपले
आमचं मनोरंजन करत राहा. नक्कीच. अहो शावकार, हे काय करता तुम्ही? अहो सोडा, सोडा म्हणते ना. माझा हात झटकून गेली का? तुझ्या सारख्या पायांना असा पैशाच्या तराजूत मोजतो लक्ष्मीकांत सावकार. आणि तू माझा हात झटकून गेलीस. नाही तुला 420चा झटका दाखवला ना. नाव सांगणार नाही लक्ष्मीकांत शेठ म्हणून. नुसतंच शेठ म्हणत नाही मला, नुसतंच शेठ. लक्ष्मीकांत शेठ. मोबाईल मध्ये पैसे नाही राहत, मोबाईल घेता कशाला? आता तू बंद नको, पण झालास ना. हा हॅलो, कोण बोलताय? हो हो आमदार साहेबांना ते बोलतो मी. घरूनच नाही का स्मशान घरातून बोलू का? नाही तुम्हाला नाही म्हणलो, हे आपले कार्यकर्ते आहेत का नाही यांना म्हणलो मी. हो तुम्हाला नाही म्हणलं, तुम्हाला कोण बोलता आपण? ढोर मारे हा आता माणसे मारा. हो ठीक आहे ठीक आहे, सांगतो मी, सांगतो. काय मदन? कोणाचा फोन आहे? तुमचाच फोन आहे, नवीन घेतला तो. अरे हा माझा फोन आहे मला माहिती आहे, पण फोनवर कोण बोलताय? हा कोणीतरी पाकिट मारे म्हणत होता. पाकिट मारे? हो. हा बोला पाकिट मारे, बोला. नाही माफ करा ढोर मारे. अबे पाकिट मारे नाही, ढोर मारे. माझ्याचा कॉटन पाट्याचा उलटा. कधीतरी यांची बरोबर नव्हती ना. चुपचाप राहा. अरे ढोर मारे साहेब, तुम्हाला नाही. तुम्हाला नाही हो, तुम्हाला नाही. बोला बोला, काय झालं? काय सांगताय ढोर मारे साहेब? काय सांगताय? म्हणजे तुमच्या ऑफिस मधल्या एका माणसाने गावातल्या एका मुलीवर बलात्कार केला. बलात्कार केला? अहो पण कसं काय बलात्कार केला? काय म्हणाला? गावातल्या लोकांनी तुमच्या ऑफिसला घेरून ठेवलंय आणि तुम्हाला बाहेर सुद्धा येता येत नाहीये. अहो रडू नका, हो रडू नका, शांततेने घ्या. हा आमदार दीनदयाल तुमच्या पाठीमागे उभा आहे ना, काही काळजी करायची नाही. नाही नाही, हे बघा माझं ऐका. तुम्ही एक पेटीची व्यवस्था करा. काय ढोर मारे साहेब? एक पेटी म्हणजे तुम्हाला कळत आहे? एक पेटी म्हणजे 1 लाख रुपये आणि एक खोका म्हणजे 1 करोड रुपये. काय कसले कर्मचारी आहात ढोर मारे साहेब? तुम्ही अधिकारी असून तुम्हाला ही आपली कोड लँग्वेज कळत नाही? काय समजलं ना तुम्हाला? 1 लाख रुपये तयार ठेवा, मी तुम्हाला या सर्व परिस्थितीतून बाहेर काढतो. काही काळजी करू नका.
हे बघा आता 1 तासानंतर मी तुमच्या ऑफिसवर येणार. तेव्हा मी जोरजोराने दार ठोकेल, तुम्ही बाहेर यायचं नाही. मी तुम्हाला निलंबनाची मागणी करेल तेव्हा तुम्ही तेव्हा बाहेर यायचं आणि माझ्या पायात पडून रडायचं. मी तुमच्या निलंबनासाठी जोरजोराने नारे देणार, पण तुम्ही फक्त रडत राहायचं. माझ्या विरुद्ध च शब्द काढायचा नाही. अहो निलंबन होणार नाही, फक्त नाटक करायचंय आपल्याला. काय ठरवणार आहे साहेब? आणि एक गोष्ट काय म्हणाला, अहो डॉक्टरांचं तुम्ही कशाला मनावर घेताय? अरे आपलं हॉस्पिटल आहे ना. नाही 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 नाही, सरकारी इस्पितळात जायचं नाही. मी ही केस जाऊ देणार नाही. माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? चला फोन ठेवा, मी 1 तासात तिकडे येतो. ठीक आहे, पण बलात्कार वगैरे तुम्ही फोन ठेवा. आपल्या निर्वाचन क्षेत्रात बलात्कार झाल्याची नोंद करीत होतो. हळू आवाजात बोल, हळू आवाजात. कोणी ऐकलं म्हणजे बलात्कार झाला ना. ढोरमारे साहेबांच्या ऑफिसकडे जा आणि परिस्थितीचा आढावा घेऊन जा. आढावा कशाला, संपूर्ण परिस्थितीत घेऊन येतो. अरे जेवढं सांगितलं तेवढं करत जा. का पियाला सांगावं लागते का? तेवढा हुशार आहो मी. जातो ना अजून काय राहिला का म्हणून होतो. सगळी माणसं या आमदाराच्याच नशिबात आली आहे. ढोरमारे साहेब, हॅलो. हा डॉक्टर साहेब, आमदार दीनदयाल बोलतोय. अहो काय तुम्ही एवढ्यात सुट्टी नाही घेतली? अरे एवढी कामं कराल तर कसं होईल नाही का? तुम्ही एक काम करा, एक 4-5 दिवसांसाठी सुट्टी घ्या आणि आपल्या फॅमिलीला घेऊन जरा फिरून या. का, कशासाठी, का बरं, हे प्रश्न मला विचारायचे नाही. जेवढं सांगितलं ना तेवढं करा. सुट्टी घ्या आणि फिरून या. कोण ठेवा मलाच प्रश्न विचारतात. आमदार मी आहे की हे पुन्हा? चला ढोरमारे साहेबांच्या ऑफिसकडे जाण्याची तयारी केली. आता मला एकटीला जावं लागेल. मी प्रभाकर दावंडे, आमदार साहेबांकडे काम होतं माझं. ते सांगायची काहीच गरज नाही, कारण मी तर येणारा प्रत्येक माणूस हा कामासाठीच येत असतो. हो पण बाईसाहेब, आमदार साहेब आहेत ना घरी? हो आहेत ना, पण कामात आहेत. तुम्ही असं करा, नंतर या नाहीतर बाहेरच थांबा. नाही, त्यांचं काम आटकेपर्यंत जर मी इथं बसून राहिलो तर चालेल ना बाईसाहेब? सांगितलं ना बाहेर थांबा म्हणून. ऐकायला येते का? कुठून येतात भिकारी कुठले? तुम्हाला काय आमचं सांगितलं? निघा आता. अरे ये प्रभाकर, ये. नमस्कार. ये ना, ये पैस. त्याच्याशी नंतर बोला, आधी माझं ऐका. मला पूजेसाठी मंदिरामध्ये जायचं आहे. तेव्हा तुमचा तो ड्रायव्हर आहे ना, त्याला गाडी काढायला सांगा. उशीर होतोय. हो सांगतो. कितीदा सांगितलं तुम्हाला? नाही, तुम्हाला कितीदा सांगितलं असं बाहेरच्या लोकांसमोर मोठ्याने बोलू नका म्हणून? तुम्हाला ऐकायलाच नाही ना. तुम्ही आज या, मग सांगते तुम्हाला. अरे पण आवाज होतो. तुला सुद्धा बायको आहेच प्रभाकर. तुला माहिती आहे माणूस बाहेर किती ओरडला तरी खरं. ते जाऊ दे, तू कशासाठी आलास ते सांग. आमदार साहेब, आम्हाला तुमच्याशी का कुठल्या तरी बँकेतून कर्ज काढून पाहिजे हो ना? नाही आमदार साहेब, मी तुमच्याशी ज्या विषयावर चर्चा करायला आलो त्या विषयावर मला कळलं.
परंतु करण्याची गरज नाहीये. शेवटी मी तुमच्या निर्वाचन क्षेत्राचा आमदार आहे आणि माझ्या निर्वाचन क्षेत्रातील माणसांचे दुःख हेरले पाहिजे नाही का? काय दुःख आहे तुला सांग. आमदार साहेब, मी ज्या विषयावर तुमच्याशी चर्चा करायला लागलो त्या विषयावर तुमच्याशी चर्चा करण्याची माझी योग्यता नाही. योग्यता? परिस्थिती, योग्यता? काय 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 बोलतोयस काय तू? स्पष्ट स्पष्ट बोल. त्याचं काय आमदार साहेब, तुमचा मुलगा राहुल आणि माझी बहीण वसुधा एकाच कॉलेजमध्ये शिकतात आणि त्यांचं एकमेकावर प्रेम आहे. अरे प्रभाकर, ही कलियुगातली तरुण मंडळी आहे. प्रेम करणं आजकाल फॅशन होऊन बसलाय बघ. असेल दोघांचं एकमेकांवरती प्रेम. हे बघा आमदार साहेब, मी कृषी शाखेचा पदवीधर. कलेस तरुण तरुणींचं प्रेम काय असतं याची जाणीव आहे मला. परंतु यांच्या प्रेमानं मर्यादेची लक्ष्मण रेषा ओलांडलेली आहे. आमदार साहेब, तुमच्या मुलाचा प्रतीक माझ्या बहिणीच्या उदरात वाढतो. काय बोलतोय? आणि तसे माझ्या मुलाचं प्रतीक जर तुझ्या बहिणीच्या पोटात वाढत असेल तर त्याच्यामध्ये माझ्या मुलाचा दोष आहे हे त्याच्यावरून, तुझ्या बहिणीचा दोष नसेल हे त्याच्यावरून. आमदार साहेब, तिचाही कदाचित दोष असेल पण या गोष्टीला नाईलाज आहे. कसला नाईलाज? कसला नाईलाज? म्हणून या ऐश्वर्य संपन्न आमदारानं आपल्या मुलाची पत्नी म्हणून आणि माझी सून म्हणून तिचा स्वीकार करायचा. श्रीमंताच्या माणसांना खूप छंद असतात प्रभाकर, आणि त्यातलाच हा एक छंद असेल. हे बघ तुला सुद्धा हे कळायला पाहिजे की तू कुठे आहेस आणि आम्ही कुठे आहोत. आणि त्या कावड्यांच्या रांगेत हा राजहंस शोभून दिसत नाही, किंवा आमच्यासारख्या राजहंसांच्या रांगेत तुझ्यासारखा कावळा शोभून दिसत नाही. साहेब, आम्ही गरीब आहोत, आमची परिस्थिती गरीब आहे, आम्ही तुमच्या रांगेत नाही सोबत दिसत. पण माझ्यासारख्या एका गरीब माणसाच्या मुलीवर त्याच्या बहिणीवर प्रेम करताना तुमच्यासारख्या एका श्रीमंत माणसाच्या मुलानं थोडा तरी विचार करायला पाहिजे होता. म्हणून आमदार साहेब, तुमच्या पुढे भीक मागतो. एका स्वाभिमानी शेतकऱ्याच्या इज्जतीचा आणि एका निरागस मुलीच्या जीवनाचा प्रश्न आहे. स्वतःच्या इज्जतीची एवढी काळजी असेल ना तर मग एक काम कर, तुझ्या बहिणीला घेऊन कुठेतरी दूर निघून जा. हे वाटेल तेवढा पैसा तुझ्या पायात फेकायला तयार आहे. आणि हो, तिकडे गेल्यानंतर तिचा गर्भपात करून टाक. लोकांना सांग की 4-5 दिवस बाहेर फिरायला गेलो होतो. तुला किती पैसे पाहिजे? आमदार साहेब, या ठिकाणी मी पैशासाठी आलेलो नाहीये. या बहिणीचं माझ्या मुलाबरोबर लग्न होऊ शकत नाही ही गोष्ट सुद्धा तेवढी सत्य आहे. आमदार साहेब, विनंती करतो तुमच्या जवळ. आमदार साहेब, नकार देऊ नको. आताच्या आता इथून चालता हो, नाही तर धक्के मारून इथून चालता हो. आणि एक गोष्ट आपल्या डोक्यात टाकून घे की माझा मुलगा तुझ्या बहिणीशी लग्न अजिबात करू शकत नाही, अजिबात नाही. पण पप्पा, मी लग्न करायला तयार आहे. भानावर आहेस का? होय, मी भानावर असलं बोलतोय. म्हणजे या भिकारचोट माणसाच्या बहिणी बरोबर तू लग्न करणार आहे? हो, भिकारच्या माणसाच्या बहिणीसोबतच मी लग्न करणार आहे आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. आणि यानंतर प्रभाकरशी बोलताना सांभाळून बोलायचं, कारण हे तुमचे होणाऱ्या सुनेचे भाऊ आहे. पप्पा, खरंच आभारी आहे मी तुमच्या. आज समाधान वाटलं की शब्दाला जगणारे तुमच्यासारखे श्रीमंत लोक जिवंत आहेत अजून. तुम्ही काळजी करू नका, मी उद्यालाच येतो. वसुधाची आणि माझ्या लग्नाची तारीख पक्की करायची आणि लग्नाची तयारी होती. बरं आमदार साहेब, नमस्कार. राहुल, तू हे काय करतोय तुला माहिती आहे? पप्पा, मी योग्य तेच केले आणि मी लग्न करेन तर वसुधाचीच.
हा माझा अंतिम निर्णय आहे. बहीण माझ्या घरची सोन होणार. आमदार दीनदयाल म्हणतात मला, आमदार दीनदयाल. नाही प्रभाकर, तुझी बहीण या घरची सोन अजिबात होणार नाही. बघ आता तुझ्या आयुष्यात कसं चक्रीवादळ निर्माण करतो. पण साला या कार्ट्याला कसं समजावून सांगू. या कार्ट्यानं नाकात 9 आणले, मस्त कसं धगधगायला लागलाय, धगधगायला. त्या मस्तकात पेटलेल्या आगीवर पेट्रोल होतो ना कसं आहे, त्याच्या भीती उडेल आणि कित्येक चिता पेटल्या जातील. आणि त्या चितांची जेव्हा आग भटकेल ना, तेव्हा त्या जागी थोर पडून जातील अनेक निरापराध जीव. म्हणून म्हणतोय साहेब, जरा शांतपणे विचार करा, थंड डोक्यानं. पण डॉक्टर रंजन, कसं शांतपणे विचार करू तेव्हा सगळेच मार्ग बंद झाले. नाही हो साहेब, हो एवढ्या लवकर हार मानू नका. कारण हरलेली बाजी जो माणूस जिंकतो तोच खरा खिलाडी असतो. आणि हरलेली बाजी सुद्धा आपण जिंकू शकतोय साहेब. तुम्हाला तर माहितीये की बुद्धिबळाच्या खेळातील शेवटच्या घरच्या प्याद्याला जेव्हा एक एक घर करून वरच्या घरात नेलं जातं तेव्हा त्याचा वजीर होतो. आणि हाच वजीर राजाला मात सुद्धा देतो. आता साहेब, मी दारात उभं राहून सर्व काही ऐकलेलं आहे. राहुल हा जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे आणि तुमच्याच हिताचा आहे असं मला वाटतं. हा निर्णय माझ्या हिताचा. आमदार साहेब, तुम्हाला वाटतं ना तेवढा हा प्रभाकर दुधखुळा नाही आहे. म्हणजे अहो, तुमच्या मुलाचा प्रतीक वाटतोय तो या प्रभाकरच्या बहिणीच्या म्हणजे वसुधाच्या. समजा तुम्ही या दोघांच्या लग्नाला विरोध केला तर हा प्रभाकर तुम्हाला कोर्टात खेचायलाही मागं पुढं पाहणार नाही. त्या बदनामी होईल की तुमची आणि या तुमच्या अख्ख्या खानदानीची. एवढंच राहायचंय, एवढंच राहील. तर हाच प्रभाकर एखाद्या दिवशी तुमच्या विरोधात नवीन गट स्थापन करेल आणि राजकारणातही तुम्हाला सह देऊन जाईल. हा विचार तर माझ्या डोक्यातच आला नाही. आता हा विचार तुमच्या डोक्यात येण्यासाठी आमच्यासारखे डॉक्टर तुमच्या जवळ असावे लागतील की नाही. मला सांग आता नेमकं करायचं काय. कमजोर करायचं. कारण खेळ खेळताना प्रतिस्पर्धेला कमजोर बनवणं हा खेळातील पहिला आणि अंतिम विजय असतो. तुम्ही लग्नाला तयार व्हा, पण भरपूर हुंड्याची अट टाकू. पण हा विकासचोट प्रभाकर एवढी हुंड्याची रक्कम देऊ शकेल का देणार? सांगा का देणार नाही. हे बघा आमदार साहेब, हा जो प्रभाकर आहे ना, हा एक सर्वसामान्य माणूस आहे. आणि अशी माणसं आपल्या आप्तस्वकीयांसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी आपला जीव सुद्धा द्यायला मागं पुढं पाहत नाहीत. ती वसुधा तर प्रत्यक्ष त्याची बहीण आहे आणि तो बहिणीवर जीवापाड प्रेमही करतोय. आणि या स्वतःच्या बहिणीच्या जीवासाठी तो तुम्हाला नक्की हुंडा द्यायला तयार होईल. आणि हो, यासाठी तो स्वतःची परिस्थिती किती ढासळते याचाही कधी विचार करणार नाही. एकदा या प्रभाकरची परिस्थिती पूर्ण ढासळली की बाकी सगळं माझ्या सोडा. 6 महिन्याच्या आत या प्रभाकरला जर मी माणसातून नाही उठवलं, नाव सांगणार नाही डॉक्टर रंजन म्हणून. अगदी डोकेबाज माणूस या सगळ्या गोष्टींचा मी अजिबात विचार केला नव्हता. आमदार साहेब, डॉक्टर रंजन नाम है मेरा और एक डॉक्टर अगर आपके साथ है ना तो हर हारी हुई बाजी आपको और सिर्फ आपको ही जीतनी है.
सुखी रहा घरी सर्व आमंत्रित तसेच निमंत्रित पाहुण्यांना सूचित करण्यात येते की आता जेवणाचा कार्यक्रम लवकरच होणार आहे. तर जेवण करावं इकडे बाजूलाच आहे, तर या लवकर लवकर. पहिल्याच पंक्तीत बसा, तरी खाऊन घ्या. पहिल्या पंक्तीला जेवण तरी खाऊ रे बाबा. तरी खाशील नाही नाही वऱ्या राहते म्हणून दिसते का नाही. अरे आमदाराचा पीएस सारखा राहा. प्रभाकरला इकडे बोलव. दोस्ताची तर जाय ना त्याच्या कानात जाऊन सांग मी बोलवलंय. आमदार साहेब मला बोलवलं. प्रभाकर काय ना तुला जी हुंड्याची रक्कम सांगितली होती त्यातले अजूनही 5 लाख रुपये राहिले आहेत. आमदार साहेब आपण माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या बहिणीचा सूर म्हणून स्वीकार केला, त्याचा आपण खूप उपकार केला. नाही आता फक्त काही दिवस थांबा. हुंड्याची रक्कमची कबूल केलेली आहे. पण किती दिवस थांबायचं? हे बघ, दिवसांची वाट बघू नको. आम्हाला ते 5 लाख रुपये लवकरात लवकर हवे. नाही हे बघ, जर 5 लाख रुपये आम्हाला मिळाले नाही तर तुझी बहीण आमच्या घरात सुखानं नांदणार नाही. माझ्या धानाचं पीक कोणं झालंय ते देशात ते धान विकलं की त्याच्याशी आम्हाला काहीही देणं घेणं नाहीये. आम्हाला फक्त 5 लाख रुपये हवेत, नाहीतर तुझी बहीण सुखानं नांदणार. गेलेत सगळे गेलेत. थांबलोय मी. जेवण तरी करून जा. करणार नक्की जेवण करणार. पण प्रभाकरराव, आज तुझ्या बहिणीचं लग्न होतं म्हणून मी काही बोललो नाही. पण तू घेतलेल्या कर्जाची मुद्दल तर सोडाच, पण साधं व्याज सुद्धा आजपर्यंत तू परत केला नाही. आणि त्यामुळं आज तुझ्या जमिनीचा लिलाव आहे, लिलाव. सावकार मी विनंती करतो, हे बघा माझं पीक गोळा झालेलं आहे. यावर्षीचं पीक पण उत्तम आहे. हे बघा मी ते पीक विकून तुमच्या एक पैसा उत्तर करणार आहे. पण सावकार मला काही दिवसाची अवधी द्या. माझ्या जमिनीचा लिलाव करू नका सावकार. अरे अवधी किती दिवस अवधी द्यायचा? ही कोर्टाची नोटीस घेऊन आलोय.
दिवसाची तुला अवधी दिली, साधा रुपया सुद्धा तू परत केला नाही. अरे तुझ्या सारख्या लोकांना जर आम्ही अवधी देत बसलो ना तर आमचा धंदा चौपट झाल्याशिवाय राहणार नाही. उद्या होणाऱ्या लिलावाच्या वेळी आवर्जून हजर राहायचं. येतो अरे रे, स्वतःचा कुठला अपराध केलाय? पुढे काबा पुढे दुःख तूच माझ्या पाठीशी वाटतेस. आज किती आनंदात होते मी की माझी एक बहीण श्रीमंताचे सुख होणार, ती सुखाड संसार करणार म्हणून त्या डोळ्यात आनंद असो. काळ्या आईत घाम गाळून मी पीक उभं करायचं. उद्या त्याच माझ्या काळ्या आईचा लिल्ला होणार म्हणून दुसऱ्या डोळ्यात दुःखात सगळं काही सुचेल असं झालं. वसुधा सुखाने संसार कर. आज तुला देण्यासाठी तुझ्या या अभागी भावाजवळ आशीर्वादा पलीकडे काही उरलेलं नाही.
तुझ्या लग्नाच्या दिवशीच एका बाबूने एक दुःख माझ्या पाठीशी कुदलंय गेला परमेश्वर. आज मनात विचार की तुला लग्नात देऊ केलेली गुंड्याची रक्कम कशी देणार. कारण उद्याच माझ्या जमिनीचा लिल्ला होणार आहे ग. प्रभाकर दादा, तुम्ही शेतात जमा करून ठेवलेल्या संपूर्ण धानाच्या पुंजऱ्या जळाल्या शेतात. सगळं खोट आहे परमेश्वरा. का अरे कुठला अपराध केला होता म्हणून एका बाबूने सगळं दुःख तू आजच माझ्या 5वीला पुजला आहे. किती परिश्रमाने उभं केलं होतं मी माझं धानाचं पीक. किती धानाचं पीक विकून मी माझ्या बहिणीच्या लग्नात देऊ केलेली उड्याची रक्कम देणार. सरकारच्या कर्जाची परतफेड करणार होतो आणि ते संपूर्ण पीक जळून खाक झालंय. काय करू मी सांग विधात्या, काय करू मी. असं काही नाही पण ना